बास आता बास. मी तुला एक गंमत दाखवू? मी कोणाला दाखवत नाही ती गंमत, फक्त माझ्या बेस्ट फ्रेंडला दाखवतो. आणि तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? दाखवू गंमत? थांबा. यस. बघा हे चित्र बघितलं? हा कोण आहे माहितीये? कोण? काळू. काळू. कोण? काळू. काळू. आता माझ्या बघा वेगळं तोंड, त्याचं नाव आहे बाळू. हे बघ काळू काळू बाळू काळू काळू बाळू बाळू. काळू. आता तू कर काळू बाळू काळू बाळू काळू बाळू काळू बाळू काळू बाळू काळू बाळू काळू बाळू. काळू बाळू. झालं का तुझं काळू बाळू करून? आता औषध घ्यायचंय, कळलं? हे धर, हे तुझं आणि हे माझं. तू पण पिणार औषध? का? जुईला बरं वाटायला हवं ना म्हणून. बघूया कोण आधी घेते ते. आधी. तू कशी आधी? मीच आधी घेणार. मीच आधी घेणार. तोंड कोणाचं मोठं आहे? हे बघ माझं केवढं मोठं आहे, तुझं एवढंच आहे. नक्की बघूया. 1 2 3. अरे हारलो मी. तू नंबर 1. जिंकलीस तू. काय झालं? कडू होतं औषध? नाही, कुठे काय, गोड होतं. हो, मग दररोज घेणार औषध? हो. म्हणजे काय? नक्की? हो. शाबास. आणि म्हणूनच हा माझ्याकडून तुला काळू बाळू गिफ्ट. थँक्यू. माझा काळू बाळू. हे बघ तुझा पण काळू बाळू करूया. हा काळू, हा बाळू. काळू. आय मिस यू सौरभ. यश, पहिल्यांदा तुमचं घर आणि दुकान सोडवून घ्या. मी तुम्हाला चेक देते, ज्यांचे ज्यांचे पैसे असतील ते परत करा. अहो, काय झालंय? एवढे अस्वस्थ का दिसताय? सांगा ना मला, काय झालंय? तुला सांगून काय उपयोग? तू काय करणार आहेस? अहो, काय करणार आहे म्हणजे? बायको आहे मी तुमची. तुम्ही एवढे अस्वस्थ दिसताय म्हटल्यावर मी विचारणारच ना. प्लीज सांगा ना. सगळा गोंधळ केलाय तो त्या मधुकर धर्माधिकारीने. म्हणजे मार्कंड दादा आफ्रिकेला गेला तेव्हा दादानी त्याला 15 लाख रुपये दिले होते भांडवल म्हणून. त्या 15 लाख रुपयाचे 15 कोटी केलेही असतील त्यांनी, पण ते गेले कोणाच्या घशात? त्या राणी दीक्षितच्या घशात. शिवाय त्याच्या आजारपणावर खर्च केला तो यशनी. आणि या सगळ्या पैशांची भरपाई करणार कोणता? सीमा वहिनी. कारण हे घरदार, पैसा, रोकड सगळी तिच्या नावावर. सौरभ आणि मी काय मेळ्याचे पुतळे आहोत का? कुठच्याही व्यवहारात आम्हाला लक्षातच घेतलं जात नाही, काही विचारलं जात नाही. केदार प्लीज तुम्ही शांत व्हा. आपण इथे राहूयाच नको. सरळ आपल्या जुहूच्या फ्लॅटवर शिफ्ट होऊया का? म्हणजे कसं, कुणाची कटकटच नाही आपल्याला. हे कर ते कर असं सांगायला कोणी नाही. हे पुन्हा नाव घेतलंस ना बाहेर जायचं तर याद राख, कुठेही जायचं नाही आपण. अहो, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की आपण वेगळे होऊया, ते पण सगळ्यांसमोर. हे बघ माझ्या बोलण्या वागण्याचे अर्थ वेगळे आणि तुझ्या बोलण्या वागण्याचे अर्थ वेगळे. कळलं? माझी बरोबरी करायला जाशील तर तोंडघाशी पडशील. तेव्हा मी काय सांगतो ते फक्त ऐकायचं. सुंदर आहेस म्हणजे हुशारही असशीलच असं नाहीये.
त्यांच्या बाजूने बोललं तरी थैतयाट, नाही बोललं तरी थैतयाट. कसं वागायचं कळतच नाही. राधा, आता मी तुझी प्रिय मैत्रीण म्हणून तुझ्याशी आणि तुझ्या बाळाशी बोलणार आहे. आणि माझ्या पाठोपाठ तूही तुझ्या बाळाशी बोलणार आहे. हो ज्योती, तुझ्याशी आणि माझ्या बाळाशी मी बोलायला उत्सुक आहे. आता दोन्ही हात ममतेने पोटावर ठेव. तुझ्या मनातले सगळे त्रास, राग, दुःख, वेदना तू जाणीवपूर्वक बाहेर काढलेस आणि तुझं मन आता आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरून गेलंय. हो, माझ्या मनातले त्रास, राग, दुःख, वेदना मी जाणीवपूर्वक बाहेर काढले आणि माझं मन आता आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरून गेलंय. तू अत्यंत प्रेमाने तुझ्या बाळाचं स्वागत करतेस. मी अत्यंत प्रेमाने माझ्या बाळाचं स्वागत करते. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या शरीराची, मनाची आणि बुद्धीची जोमदार आणि आरोग्यदायी वाढ व्हावी यासाठी मी योग्य असा, परिपूर्ण आणि समतोल असा आहार घेतेय. आणि तो तुला आवडत असेल, तुझं पोषण करत असेल याविषयी माझी खात्री आहे. तुझी सर्वांगणी परिपूर्ण वाढ होणार आहे. पण विशेषतः तुझे डोळे पाणीदार, तेजस्वी असावे, बुद्धी ओजस्वी असावी आणि चित्त स्थिर आणि शांत असावं असं मला वाटतं. त्यामुळे या जगात जन्म घेतल्यावर तुला एक सुरक्षित, यशस्वी आणि आनंददायी आयुष्य मिळणार आहे. राधा, बाळाच्या आईबाबांचा सहवास सॉरी, मी चुकून. इट्स ओके. बाळा, तुझ्यावर सगळ्यांचं खूप प्रेम आहे. माझं म्हणजे तुझ्या आईचं तर आहेच, पण बाबा सौरभ, आजोबा, सीमा काकू, यश काका, रंजू आत्या, कुहूताई सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आजोबांप्रमाणे घारू अण्णा सुद्धा तुझे खूप लाड करणार आहेत. तू सुद्धा आमच्यावर तितकंच प्रेम करणार आहेस. सूर्य, चंद्र, तारे, वारे, पृथ्वी, वृक्षलता, नद्या, समुद्र या साऱ्या ऊर्जा आणि जीवन देणाऱ्या चैतन्य तत्वांनी तुझ्याही नसानसात सकारात्मक ऊर्जा भरावी आणि तुझं हृदय सद्गुणांनी भरलेलं राहावं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. सूर्य, चंद्र, तारे, वारे, पृथ्वी, वृक्षलता, नद्या, समुद्र या सगळ्या ऊर्जा आणि जीवन देणाऱ्या चैतन्य तत्वांनी तुझ्याही नसानसात सकारात्मक ऊर्जा भरावी आणि तुझं हृदय सद्गुणांनी भरलेलं राहावं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. बाळा, मी सदैव तुला माझ्या हृदयाशी धरलं आहे. तू निश्चिंत, आनंदी राहा आणि माझ्यासोबत ओंकार साधना कर. बाळा, मी सदैव तुला माझ्या हृदयाशी धरलेलं आहे. तू निश्चिंत आणि आनंदी राहा आणि माझ्यासोबत ओंकार साधना कर. मला एक कळत नाही, हे सगळं तुझ्याच बाबतीत का घडतं? माझ्याच बाबतीत का घडतं म्हणजे? याबद्दलही तू मलाच दोष देणार आहेस का? सीमावाने आम्ही परफॉर्म करत होतो तिथे, तेव्हा ही बाई फोनवर बोलत होती. आमच्या कामाला, आमच्या कलेला काहीच किंमत नाही. किती मास करावं एखाद्याने. आणि झालं, सगळा राडा झाला, नंतर तिची माफी मागितली मी लोकांना हवं म्हणून. अरे हो, सगळं पटतंय मला तुझं सौरभ, पण ती बाई एवढ्या मोठ्या पदावर आहे,
आपण घेतली पडती बाजू तर काय फरक पडतो? अरे घेतली ना पडती बाजू. एकदा नाही दोनदा समजावलं तिला, दोनदा सॉरी म्हणालो. एवढं करूनही जर लोक मलाच ब्लेम करणार असतील ना तर मी ऐकून घेणार नाही. तसं नाहीये सौरभ. मला एक कळत नाही, हे सगळं तुझ्याच बाबतीत का घडतं? माझ्याच बाबतीत का घडतं म्हणजे? याबद्दलही तू मलाच दोष देणार आहेस का? अरे हो, सगळं पटतंय मला तुझं सौरभ, पण ती बाई एवढ्या मोठ्या पदावर आहे. आपण घेतली पडती बाजू तर काय फरक पडतो? राधा, राधा, आय मिस यू सो मच. राधा, आय मिस यू सो मच. आय रिअली मिस यू. मी येतोय तुला भेटायला. मी आत्ता तुला भेटायला येतो. आय मिस यू. बाय मॅम. बाय. पोचल्यावर फोन कर. हो. प्रसन्न वाटतंय मला. तुला पण प्रसन्न वाटतंय ना बाळा? हाय. सौरभ, इतकी आश्चर्याने का बघतेस? मीच आहे. तू का आलायस इथे? तू जा इकडनं. काही ना काहीतरी निमित्त काढून प्रत्येकच मला भेटण्याचा प्रयत्न करतोस. प्लीज डोंट डू दिस. राधा प्लीज. सौरभ प्लीज इकडनं जा. जाऊ जाऊ राधा. जा इथून. का वागतायत सगळे माझ्याशी असं? मी काय केलंय असं? त्या रेवती इनामदारनी पैशाचा माज केला म्हणून भांडलो तिच्याशी, तर तिने आमच्या ग्रुपचे सगळे शोज कॅन्सल केले. ग्रुपच्या लोकांना त्रास व्हायला नको म्हणून माफी मागितली तिची, तरी ती ऐकायला तयार नाही. मित्रांना वाटतं याच्यात माझाच दोष आहे. त्याच्यावरून भांडणं झाली आमची, मारामाऱ्या झाल्या. फ्रस्ट्रेशन काढायला कोणाशी तरी बोलावं म्हणून सीमा वहिनीशी बोललो तर तीही समजून घेत नाही. तीही मलाच दोषी मानते. कोणाशी बोलायचं मी? तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून इथे आलो तर तू म्हणतेस जा इथून. काय करू मी?
तुला तुझं ठरवायला हवं सौरभ. सगळ्यांशी कसं वागायचं, व्यवहार कसा करायचा, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कशी मॅनेज करायची, हे तुला तुझं ठरवायला हवं. मी आता तुझ्या आयुष्यात नाहीये आणि तू माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस.
कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी आपल्याला नाही वेगळं करू शकत. अगदी तू सुद्धा नाही. I love you, Radha. I love you. लव यू टू सौरभ. लव यू टू. तुझ्याशी असं तोडून वागणं खूप कठीण जातंय सौरभ. पण मला असं वागायला हवं तरच तू तुझ्या पायांवर उभा राहशील.